पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन जवळपास आता 3 महिने उलटलेले आहेत। त्यानंतर महापौरांची निवड देखील झाली। मात्र याच महापौरांसाठी पुणे महानगरपालिकेचं जे महापौर निवासस्थान आहे त्या ठिकाणी अजूनही जे रिपेअरिंगचं काम आहे, मेंटेनन्सचं काम आहे ते अजूनही सुरू आहे। एवढंच काय तर या मेंटेनन्सच्या कामासाठी एक टेंडर फ्लोट केलं जातं, मात्र ते सगळं टाळून, सगळं तसंच सोडून अगदी थेट हे काम फक्त काही कोटेशन मागवण्यात आले आणि हे काम देण्यात आलं। आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर सर आहेत। सर, हा आलिशान बंगला जे महापौरांसाठी असतं अजून सुद्धा आतमध्ये काम सुरू आहे, जवळपास 3 महिने झाले निवडणुका होऊन। नाही, मुळात कसं आहे की हा 12 वर्षापूर्वी बंगला बांधला गेला तेव्हापासून पूर्ण कायम वेळ कुणी महापौर इथं राहायला आलेले नाहीत, परंतु तरी या बंगल्यावर वारंवार भरपूर खर्च करण्यात आलेला आहे आणि महापालिकेच्या निवडणुका सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने 31 जानेवारीपूर्वी व्हाव्यात असं 6 महिन्यापूर्वीच ठरलेलं आहे। त्यामुळे महापालिका प्रशासनाला पुरेसा वेळ होता इथे काय त्यांना रंगरंगोटी डागडुजी करायची होती त्याला टेंडर काढण्यासाठी। आता प्रशासन असं म्हणते की आम्हाला पुरेसा वेळ मिळाला नाही म्हणून आम्ही आपली 3 कोटेशन मागवून केलं काम, पण त्यांनी टेंडर काढणंच अपेक्षित होतं, कारण 40-40, 45-45 लाखाची कामं विदाऊट टेंडर करणं हे अत्यंत चुकीचं, बेकायदेशीर पण आहे, प्रशासनाचा हलगर्जी पण आहे 100%। आणि तो झाकण्याकरता आता ते इमर्जन्सी होती म्हणून करायला लागलं असं सांगतायत। गेल्या 12 वर्षात काय कामं केली आणि आत्ता नक्की काय कामं त्यांनी केलेली आहेत या सगळ्याची यादी जाहीर होणं अपेक्षित आहे अशी आमची मागणी आहे। सर, त्यांनी काय कामं केली आहेत हे आपण बघितलंय का? आतमध्ये तुम्ही गेला होता आत्ताच, पण काय दिसतंय आतमध्ये, काही बदल दिसतायत का? मी अनेक वेळा या बंगल्यावर यापूर्वी आलेलो आहे। मी आता 4 वर्ष बंद होता तेव्हा नाही, पण त्यापूर्वी मी आलेलो आहे। इथं काही सकृतदर्शनी काम झाल्याचं दिसत नाही, म्हणजे कुठेतरी सोफ्याचे कव्हरं बदला किंवा इतपत किंवा रंग लावणे ह्याच्या पलीकडे काम झालेलं काही दिसत नाही आहे। निदान सकृतदर्शनी तरी दिसत नाही, म्हणूनच ही यादी जाहीर व्हायला पाहिजे की काय कामं या 40 लाखामध्ये केली गेली आणि त्याहीपेक्षा गेल्या 10 वर्षात किती कामं कोणती कशी झालेली आहेत, कारण हीच कामं दरवर्षी करत असतील तर तेही चुकीचं आहे। सर, आतमध्ये आता सांगितलं जातं की वायरिंग देखील बदलली आहे या बंगल्याची। नाही, असं काहीच दिसत नाही तिथं। त्यामुळे मी तेच म्हणलं की त्यांनी ते पब्लिशच करायला पाहिजे, कारण 10-12 वर्षात कुठल्याही बंगल्याचं वायरिंग बदलायला लागत नाही। सर, याला कोण जबाबदार आहे? कारण महापौर आता इथं यायला हवेत, कारण महापालिकेमध्ये महापौरांचं बरेचदा काम असतं, तिथं बैठका असतात, इथं देखील बैठका होतात, मात्र अजून देखील काम पूर्ण झालेलं नाही, म्हणजे अजून सुद्धा देण्यात आलेलं नाहीये महापौरांना हा बंगला। 100% प्रशासनाची चूक आहे, त्यांचा हलगर्जीपणा आहे आणि तो झाकण्याकरता आता हे सगळे बाकीचे ते उद्योग करतायत। म्हणजे याला जबाबदार 100% प्रशासनच जबाबदार आहे। मी थोडंसं पुढे जाऊन तुम्हाला हा बंगला दाखवतो। खरं तर 12 वर्षांपूर्वी हा बंगला या ठिकाणी तयार करण्यात आलेला होता आणि वारंवार याच्या मेंटेनन्स, याचं नूतनीकरणाचं काम काढण्यात आलं आणि आत्ता जर आपण बघितलं तर या बंगल्याला पुन्हा एकदा पूर्ण कलर करण्यात आलेला आहे। खरं तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यापूर्वीच हे सगळे कामं होणं अपेक्षित होतं, कारण नक्कीच कुणी ना कुणी महापौर होतील, ते जे कुणी होईल ते या निवासस्थान या ठिकाणी येऊन राहतील। मात्र आत्ता जर आपण बघितलं तर या निवासस्थानाचं अजून सुद्धा काम सुरू आहे। जवळपास 40 ते 45 लाख रुपये खर्च करण्यात आलेले आहेत आणि का नाही, म्हणजे अर्थात याचा हिशोब दिला जात नाही, टेंडर काढण्यात आलेलं नाही, थेट फक्त कोटेशन मागवण्यात आले आणि एवढा मोठा खर्च करण्यात आला। यावर सुद्धा आता अशा पद्धतीने आक्षेप घेतला जातोय। एवढा मोठा पांढरा हत्ती फक्त पैसे उडवण्यासाठी आहे का? आतमध्ये काही बदलण्यात आले नाही, फक्त सोफ्यांची कव्हर असतील, कलर असेल। 45 लाख रुपये नक्की कुठं खर्च केले, कुणी हा काम दिला आणि याचा जबाबदार फक्त प्रशासनच आहे असं देखील या ठिकाणी टीका होते। आणि कधी महापौरांना हा बंगला वापरण्यासाठी, इतर कामांसाठी, बैठकांसाठी मिळेल असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि अशा पद्धतीने पैशांची उधळपट्टी, सर्वसामान्य नागरिक जो टॅक्स भरतो त्यातूनच अशा पैशांची खर्च केलं जातं। या प्रशासनाच्या इमारतींचं आणि वेगवेगळ्या महापौर बंगल्याचंही असेल त्याच्यातूनच हे पैसे खर्च केले जातात। अशा पद्धतीने उधळपट्टी कधी थांबणार असा देखील प्रश्न या ठिकाणी पुणेकर उपस्थित करतायत। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।